हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. तर आज मी स्वतः खूप जास्ती खुश आहे कारण आज फायनली आम्ही घर बघायला जातोय. आमचं स्वतःचं, आमच्या हक्काचं असं म्हणजे चालू केलं आहे आत्ताशी अजून काही कन्फर्म नाही आहे. म्हणजे घ्यायचं तर कन्फर्मच आहे, फक्त बघायचं चालू केलं आहे. तर आज आम्ही जो एरिया इकडचं बघायला चाललो, तिकडे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी राहतात. पण इकडचा एरिया ना थोडासा असा ना अजून शेती टाईप आहे. म्हणजे एवढं इकडच्या बाजूला इतकं डेव्हलप नाही झालेलं. पण जिथं आता ही समोर बिल्डिंग दिसते ना, तिथंच आम्ही बघायला चाललो आहे. त्याच्या साईडला पोदार इंटरनॅशनल स्कूल झालेलं आहे. त्याच्यामुळं मग इकडे थोडासा आता ना मार्केट होऊ शकतं. म्हणजे जरी समजा आता आपलं कसं आहे कंपनीवाल्यांचा तर हाच इश्यू राहतो, की तुम्ही एका जागी जास्त वर्ष नाही काढू शकत. म्हणजे चेंज करत राहतात. त्याच्यामुळे मग आपण असं नाही बाकीच्यांसारखं की घर घेतलं की तिथंच आयुष्य काढायचं असं नाही आहे. ज्यावेळेस चांगली अपॉर्च्युनिटी येईल पुढून चांगलं पॅकेज तर आपण चाललो अशा हिशोबाने आहे. तर आता आम्ही या बिल्डिंगमध्ये बघायला आलो होतो. इथे ऑलरेडी माझ्या 2-3 मैत्रिणी राहतात. तर तर आमचं बजेट होतं 30 ते 35 लाखाच्या आसपास असं. मग आम्ही सुरुवातीला म्हटलं रिसेलमध्ये बघूया. तर आम्ही हे बजेट यासाठी काढलं की जस्ट फॉर इन्व्हेस्टमेंट ह्या हिशोबाने आम्ही हे बघतोय प्रॉपर्टी. म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा मग आपलं स्वतःचं काहीतरी प्रॉपर्टी असावी छोटीशी, ह्या हिशोबाने बघतोय. तर इकडचा एरियासुद्धा ना थोड्याच दिवसामध्ये खूप डेव्हलप होणार आहे. अजून 1-2 वर्षात बघा किती जास्त इकडे होते. तर इथं अशी स्टँडिंग बाल्कनी होती हॉलला. 680 स्क्वेअर फूटचा आहे बहुतेक हा एरिया. इथे असं ओपन किचन आहे, हॉलला अटॅच. किचनला खिडकी आहे आणि त्याच्याच बाजूला असं वॉश एरियासुद्धा आहे, एवढा असा मोठा. हा असा वॉश एरिया इथं दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग इकडे अशी ही पहिली बेडरूम आहे. म्हणजे खूप छोटी वाटली मला ही. त्यालाच अटॅच वॉशरूम पण आहे आणि ह्याला अशी खिडकी आहे. आणि एका पण खिडकी म्हणजे एका पण बेडरूमला छोटीशी पण बाल्कनी नव्हती. हा इथं मला पहिला वाटलेला इश्यू. असं वाटलं की एका तरी बेडरूमला कमीत कमी छोटीशी बाल्कनी असायला पाहिजे. म्हणजे थोडं हवा पण खेळती राहते आणि जास्त कोंडल्यासारखं पण नाही होणार. आणि सकाळी रुद्रेश पप्पा पण एक दोघी ठिकाणी बघून आले. म्हणजे ह्या बिल्डिंगच्या पुढेच अजून एक दुसरी नवीन आहे तिथे बघून आले. पण तिथे 11व्या फ्लोअरवरती मिळतं. ठीक होतं, वाटलं ठीक. ते पण 46 लाखापर्यंत जातं आहे. आणि हे वाला आम्हाला काय 37 लाखापर्यंत जातं आहे रिसेलवालं. पण हे सुद्धा 9व्या फ्लोअरवरती आहे. कैसा लग रहा है? सपने की दीवार. सपने की तरफ एक पैर आगे. एक ही डालना है, इतने सारे नहीं. ये बच्चा है तो कब डालेगा पैर आगे? आजा. आराम से. हे पण वरती वाटतंय की तो पण पाणी नाही येणार लगेच ना. तर फायनली आम्ही आता बघतोय. आता एक बघून आलोय जो रिसेलमध्ये आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट न्यूवाले पण बघतोय. म्हणजे कंस्ट्रक्शन चालू आहे. या आगे वाले रॉ हाऊसेस आहे का भैया? हां हाय ना, आपण निकला राहणारा. हो ना, आवडलं तुला? मी असं चला. तर सध्या काम चालू आहे. 7-8 महिने सांगता येते, तरी पण 1 वर्ष पकडायचं आहे ना. इकडे गार्डन आहे. हा इथं येणार जा. हे बघ इथं गार्डन येणार, इथे खेळायचं. एवढं मोठं गार्डन येणार असं. किचन भी सेपरेट बनेगा, वहाँ पे लेडीज जेंट्स वॉशरूम भी अलग बनेगा और उसके लास्ट वाला जो रूम रहेगा वहाँ पे थिएटर रहेगा. थिएटर भी रहेगा ऐसा बोल रहे? थिएटर वो भी दिखा देता हूँ. हाँ हाँ. वो लास्ट वाला रहेगा वो थिएटर रहेगा. वो कॉर्नर वाला. सामने में रहेगा इंडोर गेम रहेगा. हाँ. फिर जेंट्स जिम रहेगा, फिर टूडर रूम रहेगा बच्चों के लिए और लेडीज जिम रहेगा. ये सब उसी में आएगा ना. तर ही अशी सीडी राहील. मोठी सीडी आहे पसरून अशी. जरी गावाकडून कोणी आलं तरी म्हणायला नको छोटी सीडी आहे. रुद्र माझा किती खुश आहे. हे इकडून असं यायचं आणि इकडून असं येतं. ही लिफ्ट येणार नाही तर ही अलग लिफ्ट. प्रत्येक फ्लॅटला वेगळी लिफ्ट आहे. इथूनच सुरुवात आतमध्ये.
इथून हा असा एरिया आहे. तो ये अपना लिविंग एरिया, ये पूरा लिविंग डाइनिंग हॉल एक ही है. और यहाँ पे स्टैंडिंग हॉल. मी दाखवू हे बघ ना, पकड ना मोबाईल मी दाखवते. यहाँ पे सिटिंग हॉल. ती पण त्या बाल्कनीपेक्षा पण मोठी आहे बाल्कनी ती आपल्याकडे. इकडं पण आहे बाल्कनी. इकडं पण बाल्कनी. इकडं पण आहे तो. ये वाला सिटिंग हॉल. यहाँ पे पूरा कनेक्टेड है. ये डाइनिंग एरिया हो गया, ये अपना बेडरूम हो गया. बेडरूम मतलब सबको एक ही बाल्कनी हाँ आहे. एक ही. यहाँ पे बीच में खाली आपको सिटिंग बालकनी मिलेगी. ये बीच में यहाँ पे अभी इसमें ग्लास झूला वगैरह लगा सकते हैं. ये डाइनिंग एरिया. ये डाइनिंग एरिया, किचन हो गया, वो स्टोर रूम हो गया. उधर ही बोल. एवढे सारे. इकडे store room. इकडे आहे ना. हां, store room. ये ना. हां, हां. ये वाला वॉश एरिया हे है. बघ किती सारी मोठ. ये वॉश एरिया है, यहाँ पे बेसिंग एरिया है. Wash area तो बनाने वाला ना कि वो ओपन रहेगा, जो काम चल रहा है इसमें उसको क्लोज करना है. wash. ये बेसिन. हाँ, ये वाला कॉमन टॉयलेट बाथरूम. ये वाला कॉमन टॉयलेट है, इसमें भी स्टैंडिंग बाथरूम है. इसमें बैक साइड पीछे की सोसाइटी का कॉमन टॉयलेट. वहाँ पे कुछ बनने वाला है. ये कुछ नहीं हाँ, बनाना. ओपन ही रहेगा. Open रहेगा. ओपन. बोलो. वो एनी टाइम ओपन ही रहेगा वो. ये वाला ना. हाँ, ये पीछे कॉमन. इथं काहीच नाही बनणार म्हणता येते. फ्युचरमध्ये मग मोकळत राहणार आहे. चांगलं आहे ना मग मोकळं राहणार. है ना. पण ते आपलं थोडी राहील. पूर्ण फर्निचर केले तरी पण मग जागा भरपूर वाटते ना. तर ते एकदम क्वालिटीला लोड पण येतो. नाती. मग ते अटॅच लागतं. ओ भाई मैं इधर बीच वाला जो है वो कैसे रहेगा फिर? नहीं, उसका थोड़ा डिफरेंस है, वो भी मैं दिखा देता हूँ. मास्टर बेडरूम. किती सारे रिमोट. 6 रिमोट. म्हणजे स्टोरेज रूम. ऐसा पूरा सेम ऐसा वाला फर्नीचर करेंगे तो कितना खर्चा आता है? पूरे इसमें हमको 12 लाख हुआ है. फर्नीचर. पूरा फुल. इसमें फॉयल एरिया आपको कम मिलेगा. और बाकी का ये वाला स्पेस सेम है. इसीलिए यहाँ पे सोफा हो गया, यहाँ पे टीवी यूनिट, यहाँ डाइनिंग एरिया, किचन. किचन का स्पेस इसमें थोड़ा कम है. और इसका वाला में उस साइड का व्यू है. उस वाले फ्लैट का उस साइड का व्यू था, इस वाले का इस साइड का व्यू. और जो बेडरूम का बालकनी आएगा उसका अंदर का व्यू है. चलो हे थोडं मोठं वाटतं का? प्रेशर इतना है ना. हां हां हां. फर्नीचर के लिए ठीक होता है इसका. और इसमें जो वहाँ पे बेसिंग बाहर था, उसका बेसिंग अंदर चला गया और ये ओपन रहेगा. ऐसा ही उसमें भी ओपन रहेगा, जो बैक साइड वाला विंडो है वो. पर उसका बेसिन बाहर उसका था. बेसिंग बाहर था, इसका बेसिंग अंदर चला गया. अगर इधर बनाना होगा तो बना सकते हैं. वहाँ बनाएंगे फिर आपको चलने का दिक्कत होगा. उधर थोड़ी बना पाएंगे भाई. उसमें क्या स्पेस था, इसलिए उसका बाहर बनाया. इसमें थोड़ा चेंजेस है, जैसे कि वॉश एरिया है, किचन है और फॉयल एरिया है. छान वाटत होते बेसिन आहे. हे बेसिन आतमध्ये घेतले त्याने. ये वाला मास्टर बेडरूम हो गया, ये वाला कॉमन बाकी सब सेम है ना. नहीं, 6 महीने में आपको मिल जाएगा.
भी सेकंड गाड़ी लगेगा पूरा जयगौर घूमने का। अच्छे ब्रांड। लाइट का वगैरह पूरा काम हो गया। एज इट इज आपको ऐसा फ्लैट मिलेगा। तर हे बघा हा असा एरिया आहे, जे हे मंदिर इथं सिटीजनसाठी बसण्यासाठी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खाली, आणि मोठी स्पेस आहे, दिसतोय ना असा इतका मोठा, तर तेवढाच मोठा आहे. आम्ही काल दुपारी रुद्रचे पप्पा जाऊन बघून आलेत. अजूनही रेडी नाही आहे फ्लॅट बघण्यासाठी. म्हणजे आता आपण हा कसा आम्हाला सॅम्पल फ्लॅट रेडी दाखवला, तसा अजून हा रेडीच नाही आहे. म्हणजे ह्याची सगळं बांधकाम कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण झालं आहे, पण अजून रेडी फ्लॅट नाही आहे. तर अजून त्यांनी 1 वर्ष लागेल असं सांगितलं ह्यांनीवाली. तर हे जर आम्ही घेतलं ना, तर आम्हाला ना हातात येईपर्यंत पूर्ण खर्च 42 ते 43 लाख जातोय, आणि हे जर आम्ही घेतलं ना, तर आम्हाला हातात येईपर्यंतचा खर्च 46 ते 47 लाख जातो. 46 पकडून चालायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये आमचे 4 लाख एक्स्ट्रा जात आहेत ह्याच्यापेक्षा. आणि हे रोड टच आहे, आणि थोडंसं म्हणजे, आणि हे थोडंसं रोडपासून 300 मीटर आतमध्ये आहे. जसं आत्ता आम्ही राहतो ना, तर तेवढ्या अंतरावरती हे आहे रोडपासून, आणि हे रोड टच आहे. रोड टच म्हणजे आम्ही जो घेतो ना, तो बॅक साईडलाच येणार आहे, एफ विंगला येणार आहे. आम्ही त्या अलीकडेच नाही घेणार, म्हणजे रोडपासून थोडासा अंतर सोडूनच सोसायटी आहे एवढी. त्याच्यानंतर मग पुढे असं ही आहे, ही वाली सोसायटी ही आहे ती, आणि ही जी आहे ना तिथं रोडपासून. तर आता ह्याच्यात ना फरक इतकाच आहे, म्हणजे मी ना मला झोपच येत नाही सारखं हेच, की नुसतं बघून आलो आहे तरी मला इतकं भारी वाटते की काय सांगू. तर ह्याचा जो हॉल आहे की नाही बघा, 19x16चा हॉल आहे, आणि ह्याचा आहे ना हॉल तो 10x15चा आहे. 10 म्हणजे खूप कमी झालं, 19x16 कुठे राहिलं आणि 10x15 कुठे, म्हणजे काहीच मेळ नाही आहे. खूप मोठा एरिया आहे ह्याचा, 877, आणि ह्याचा 680 स्क्वेअर फूटचा आहे, आणि ह्याचा 877 स्क्वेअर फूट आहे. इथून ही बाल्कनी आहे ना हॉलला, ती ह्या बाल्कनी डायरेक्ट ह्या हॉलपासून ते इकडं बेडरूमपर्यंत आहे. हिचंही सेमच आहे बघा. इथे हॉलला जी बाल्कनी आहे ना अटॅच, तर ही बाल्कनी डायरेक्ट एका बेडरूमपर्यंत जाते, आणि ही 8x4ची बाल्कनी सेमच आहे. म्हणजे हे बघा, ही ना 9x7ची आहे, आणि 8x4ची आहे. छोटी बाल्कनी आहे, ही मोठी बाल्कनी आहे, खूप मोठी आहे. ही पहिला बेडरूम आहे, 12x11चा आहे. हा वाला पहिला बेडरूम आहे ना 10x10चा आहे, आणि हा दुसरा बेडरूम आहे ना मास्टर बेडरूम, तो 12x10चा आहे, आणि ह्याचा जो दुसरा बेडरूम आहे ना तर 11x11चा आहे. म्हणजे बेडरूम ना जवळजवळ सेम आहे, अगदी 1-1.5 फुटाचाच फरक आहे. टॉयलेट बाथरूम पण जवळजवळ सेम स्क्वेअर फूट आहे. स्टोरूम पण वॉश एरिया आहे ना ह्याचा, तर ह्याचा आहे ना असा स्क्वेअरमध्ये वॉश एरिया आहे चौकोनात. ह्याचा जो वॉश एरिया आहे ना असा लांब आहे. वॉश एरियाही सेमच म्हणता येईल, कारण ही चौकोन दिले म्हणून आपल्याला तसं वाटतंय, पण हा मोठा आहे. आणि ह्याचा जो किचनचा आणि डायनिंगचा एरिया ना, किचन हे बघा, इथं स्टोरूम आहे, स्टोरूम, आणि ह्याची स्टोरूम कुठे गेली, ह्याची स्टोरूम आहे जवळजवळ सेमच आहे. स्टोरूमचा जो स्पेस आहे ना तो सेमच आहे, थोडी नॉर्मल छोटी येईल हिच्यापेक्षा, पण ही तेवढीच आहे. आणि हा जो आहे ना किचनचा डायनिंगचा एरिया, तर तो बघा 9.6 म्हणजे बाय 13 म्हणजे 14, 9.5x14 म्हटलं तरी चालतं आहे असा येतो आहे. आणि ह्याचा जो डायनिंग एरिया आहे की नाही तर 9x10 येतो आहे, म्हणजे ह्याचा डायनिंग एरिया मोठा आहे ह्याचा. त्याच्यामुळे हा हॉल जरी थोडा छोट्यामध्ये गेला ना, तर ह्याचा जो हा स्पेस आहे ना किचनचा, लिव्हिंग रूमच्या इकडून जो किचन आणि डायनिंग एरिया, तर हा मोठा येणार आहे ह्या मानाने. तर रुद्रेश पप्पाचं म्हणणं आहे की हा वाला घ्यायचा 43 लाखवाला, कारण ही सोसायटी पण अशी आहे ना की रेंटसाठी, म्हणजे इथं तसं तर कुठल्याही सोसायटीत घ्या रेंटसाठी रूम पडूनच नाही राहणार कुठेही, म्हणजे एक आज खाली झाली ना दुसऱ्या दिवशीच राहायला येतात अशी सिच्युएशन आहे इथली. हे बघा इथं असं, तर इथं हे रोड आहे इथला, हा मेन हायवे, इथं एवढा जागा सोडून हे इथून सोसायटी स्टार्ट होते. मग इथं मध्ये गार्डन आहे, आणि आम्ही इथं बॅक साईडचे घेणार आहे, आणि इकडं पाठीमागे पूर्ण ओपन आहे, तिकडे काही बनेल नाही बनेल माहीत नाही, असं पूर्ण ह्याच्यासारखं जंगल टाईप थोडंसं आहे. आणि जंगल म्हणजे असं हराळी वगैरे असे काही झाडं नाही आहेत, पण नॉर्मली आहे. तर हे असं आहे. आणि ह्याचं कसं आहे, पर्सनल लिफ्ट आहे, म्हणजे ह्या फ्लॅटला ही लिफ्ट, ह्या फ्लॅटला ही लिफ्ट. आता ह्याचं मी काय बघितलं नाही अजून, कारण हे अजून रेडीच नाही, नॉर्मली अजून काम सुरू आहे त्याचं. पण हे रेडी आहे, हे आम्हाला 6 महिन्याच्या आत भेटेल. आणि हे वालं जे आहे ना सेजानंदवालं, तर ते आम्हाला 1 वर्ष लागते. आता आमचं काही समजत नाही की कोणतं घ्यावं. तर रुद्रेश पप्पाचं म्हणणं आहे की हे वालंच डन करायचं, माझं म्हणणं आहे की हे वालं. तर बघूयात, आता जाऊन आमचा विचार चालू आहे.
तर आजच्या एका दिवसामध्ये आम्ही 4 फ्लॅट बघितले. त्याच्यामध्ये 3 नवीनवाले होते आणि एक रिसेलवाला पण बघितला. म्हटलं आपल्या बजेटनुसार जाऊया, जास्त पण मोठं हे करून मोठा EMI करायला नको. कारण एक 30 लाखापर्यंत आपल्याला लोन भेटू शकतं, पण त्याच्या वरच्याचं काय करायचं, ते तर डाऊन पेमेंटच करावं लागेल. आणि आधीची आमची सिच्युएशन अशी नव्हती, तर डाऊन पेमेंट फुल मी करणार आहे, म्हणजे माझ्या ह्याच्यातून पूर्ण डाऊन पेमेंट माझ्या पदरचं. आणि मग लोन आम्ही रुद्रच्या पप्पाच्या नावावरती करणार आहोत आणि त्या लोनचा हप्ता देखील मी भरणार आहे जोपर्यंत मला होते ना तोपर्यंत. कारण माझं पहिल्यापासूनच होतं की घ्यायचं ना तर स्वतःच्या जीवावर, नाहीतर उगं ह्याला मागा त्याला मागा, थोडे द्या थोडे द्या. आणि हे घर आमचं तिघांचं असेल, माझं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या पोराचं, म्हणजे एवढं हक्काचं स्वतःचं काही म्हणा, पण जस्ट प्रॉपर्टी असावी म्हणून एक आहे. माझा रुद्र इतका खुश झाला तिथं आणि मला असं वाटलं स्वप्नातलं घर. म्हणजे मला इतकं भारी वाटत होतं, इतकं म्हणजे काय सांग, मला इतकं मस्त आणि मोठंच्या मोठं ते आता आम्ही जे लास्ट बघितलं ना ते इतकं मोठंच्या मोठं आहे ना घर. 877 स्क्वेअर फूट, म्हणजे इतकं मोठं प्रशस्त आहे. पण ते पण आम्हाला 47 लाखापर्यंत जातं आहे. आणि अजून एक आम्ही बघितले, ते अजून बघायला नाही देत आहेत, म्हणजे चालू आहे बांधकाम, पण ते आम्हाला 43पर्यंत जातं आहे. एवढंच नाही तर आता आमची, म्हणजे मी इतकी मेहनत केली, बरेच जण म्हणतात ना, तर आम्ही खाऊन पिऊन निवांत राहून एवढे कष्ट करून मी आता डाऊन पेमेंट आम्ही करू शकतो एवढं जास्त, म्हणजे मी स्वतःचं केलेलं आहे. ते पण आत्ता फेब्रुवारीच्या नंतर, कारण फेब्रुवारीमध्ये मी माझ्या सासूबाईंसाठी, तुम्हाला माहीतच आहे की किती लाखाचं सोनं घेतलं होतं ते, त्याच्यामुळे आता मी सांगणार नाही. पण त्याच्यानंतरची मार्चपासूनचं माझं म्हणजे कमाई आहे. आणि लागलंच मला, तर मी जे काही माझं सोनं केलं आता मागच्या 3-4 वर्षामध्ये, तर ते मी ठेवणार, त्याच्यावरती काही पैसे घेणार, ह्या हिशोबाने आमचं सुरू आहे. पण मी रुद्रेश पप्पांना सांगितलं आहे, जे पण करायचं, जे पण घ्यायचं, तर ते स्वतःच्या दोघांच्या जीवावरती घ्यायचं, आपल्या दोघांचाच ह्याच्यामध्ये वाटा असेल. उगाच म्हणजे कोणाकडून असं मागून वगैरे नाही घ्यायचं, मग ते भाड्यानं राहिलेलंच बरं आहे. घ्यायचं म्हणजे स्वतःचंच, नाहीतर मग नाहीच राहिलंच, ह्या हिशोबाने. आणि आता आमची दोघांची, म्हणजे आम्ही आता एवढं छान कमावतो की आम्ही 30-35 हजारांचा EMI तर इझिली भरू शकतो महिन्याला. आणि छान आहे, म्हणजे बाकी सेविंग करू शकतो, बाकीचेही काही बघू शकतो. आणि ठीक आहे, मग मी कमवते म्हणून आता रुद्रेश पप्पा पण बिनधास्त आहे की बाबा चला आपण एवढं करू शकतो. जरी त्यांच्या नावावरती लोन काढला, हप्ता गेला, तरी मी इकडनं ॲडजस्ट करू शकते. आणि हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी सकाळचा एडिट करते, तुम्हाला खरं सांगते. रोज रात्री 10 वाजता झोपणारे मला रात्री झोपच येत नव्हती. मी किती वेळचं म्हणजे तेच व्हिडिओ मोबाईलमध्ये बघत होते, तेच बघत होते. आणि आतून इतकं भारी पण वाटत होतं की यार हे माझं होईल का, म्हणजे असं वाटत होतं की हे झालं तर जे असलं, काय मी सांगूच नाही शब्दच नाही, तुम्ही समजू शकता माझ्या मनाची घालमेल जी असेल ते. आणि मी रुद्राच्या पप्पाला उठल्यानंतर सांगितलं की मी रात्रभर झोपली ना, माझे डोळे दुखतात. तर ते म्हणले का, तर माझ्यासारखं तेच ध्यानात येतं की आपण बघायला गेलो, मग आपलं होईल का, मग आपण घेऊ का, म्हणजे असं होईल का, कन्फर्म होईल का बुक, ह्या हिशोबाने थोडंसं. आणि आम्ही आता आमच्या दोघांचा विचार करून आमच्या बजेटमध्ये, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला म्हणजे काय असं वाटलं. म्हणजे आता आम्ही जे दोन्ही आता जे बुक करणार आहे, जे आम्हाला 6 महिन्यांनी मिळणार आहे, जे आम्हाला 1 वर्षाने मिळणार आहे, तर ह्या दोघीमध्ये आम्हाला फर्स्ट फ्लोअरला, सेकंड फ्लोअरला पाहिजे त्या फ्लोअरला पाहिजे तो फ्लॅट भेटू शकतो. तरी मला असं वाटतं की आपला खाली असलेलाच ठीक आहे, आपला बिझनेस आहे, तर एवढी मोठीच्या मोठी पार्सल जरी थोड्या दिवस काढले, मी 1-2 वर्ष जरी स्वतःच्या घरात राहिले, तरी पण वरती एवढी मोठी पार्सल न्या, खाली या, त्यापेक्षा म्हणून आम्ही ती वरचे जे 9व्या फ्लोअरवर 11व्या फ्लोअरवरती आहे, 11व्या फ्लोअरवर गेलो ना, तेव्हा तर रुद्रेश पप्पा म्हटले बाई खाली बघितले की चक्कर ते नको रे देवा, असं म्हटले. आणि मग आम्ही तो विषय तिथंच सोडून दिला, ते तर म्हणले नाहीच बघू. तर तुम्हाला कोणतं चांगलं वाटलं, म्हणजे 877 स्क्वेअर फूटवालं की 680 स्क्वेअर फूटवालं मी जे दाखवलेलं, तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आता आम्हाला असं वाटतं की 43वालं ठीक आहे, आपले 4 लाख वाचत आहेत त्या हिशोबाने. तर तुम्ही पण मला नक्की सजेस्ट करा तुम्हाला कोणतं छान वाटलं, कारण तुमचं मतसुद्धा खूप भारी आहे. म्हणजे अजून मी माझ्या घरी पण कोणाला सांगितलेलं नाही आहे. आणि मला माहीत आहे की ज्यावेळेस घरी कळेल ना की आम्ही बुक केले, म्हणजे बुक केल्याच्या नंतरच आम्ही सांगणार, कारण सगळ्यांनाच वाटते घरी पण घ्यावं, काहीतरी असावं स्वतःचं. आणि त्यावेळेस ते इतके खुश होणार आहेत ना सगळे. पर्सनली माझी आई तर म्हणजे तिचा आनंद तर गगनात मावेना एवढा होईल. आपल्या पोरीने घेतलं वगैरे याचा म्हणजे विचारच करून ती इतकी खुश होईल ना की शब्दच नाही. तर त्याच्यामुळे माझ्याकडे तर शब्दच नाही, सोडा. कामवाली येत नाही 2 दिवस, त्याच्यामुळे रात्री लेट नाईटपर्यंत भांडी घासत बसली, सगळं झाडू पोछा केला, सगळं तिकडून आल्याच्यानंतर हे सगळं काम केलं.
थोडं मार्केटला पण गेलो होतो. पॅकिंग बॅग ऑइल मशीनचं संपलं होतं ते आणायला, पण ते पण मार्केट रविवार असल्यामुळे इकडचं मार्केट बंद असतं. तर ज्या पण मैत्रिणी इथं भरूचमध्ये राहतात तर त्यांनी पण मला सजेस्ट करा की कुठलं काय ठीक राहील. फोन पण करू शकता बरं का तुम्ही, कारण तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या म्हणजे तुम्हाला त्या अनुभव असेल तर तुम्ही सांगू शकता जर चांगल्या काही गोष्टी असतील तर. त्याच्यामुळे मलाही फायदा होईल आणि बाकीच्यांनाही जे काही घेणार आहेत त्यांनाही फायदा होईल. बाकी मला तर असं वाटलं आपण आपले म्हणजे आपल्या बजेटनुसार ना घ्यावं. म्हणजे जास्तही छोटं नको की पर हेच मीडियममध्ये ठीक आहे. आम्ही आता 40-45 लाखापर्यंत आम्ही घेऊ शकतो. म्हणजे आता आमच्या दोघांची कमाई एवढी तर नक्कीच आहे की आम्ही एवढं करूच शकतो. तर बाकी आमचं एक सांगायचं तुम्हाला झालं ना तर आम्ही टोटली कमीत कमी 10 लाख जास्तीत जास्त 15 लाख डाऊन पेमेंट करणार आहे. आणि जाऊ द्या सोडून द्या आता. बाकीचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा.